हे माझे कपडे नाहीये, तिथे काय करतात? हो, तुमचे कपडे नाहीयेत, पण मी तुमच्यासाठी आणले, त्यामुळे आता तुमचेच आहेत. का? का म्हणजे तुम्ही इतक्या वर्षांनंतर स्वतःच्या हाताने गणपतीची मूर्ती घडवली, त्यामुळे ह्या वर्षीच्या गणेशोत्सवात सगळं खास व्हायला हवं. आणि तुम्ही अंतराताईंना विसरला नसाल तरी माझं पहिलंच लग्न आणि पहिलाच सण सुद्धा. तुम्ही कपडे घालून तयार व्हा, आजी वाट बघत असतील ना. गणपती बाप्पा. अरे म्हणजे मान्य आहे गणेश चतुर्थीचा उपास आहे सगळ्यांचा, पण म्हणून काय गणपती बाप्पा मोरया ओरडणे इतकी ताकद नाहीये का कोणात. चला चला, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. हळू हळू जरा. या घरात आणि इथे असं दारात दंगा नाही करत आम्ही. दुर्गा मॅडम, अहो गणपती बाप्पा आपल्या घरात येतात, मग त्यांचं स्वागत असं छान वाजत गाजत नको का व्हायला. नाही नाही, चला गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. हिला सोसायटीमध्ये राहतो, त्याचा काही डिकोरम नसतो. मला नेबर्सकडनं कंप्लेंट्स नको प्लीज. गणपतीच्या नावानं जय जयकार करणं हाच तर डेकोरम आहे. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. बघ ताई, आलो की नाही वेळेत? हो आलास ना वेळेत. एक दिवस उशिरा. तेवढं चालतं ग. तिला वहिनी जय जयकार चालू ठेव. गणपती बाप्पा. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा. मंगलमूर्ती. गणपती बाप्पा. लक्ष्मी वहिनी, लास्ट टाइम खूप जाड राहिले होते, जरा बारीक करा. दुर्गा वहिनी, मी काय मदत करू? मी हे करू का? नको, उभी राहते. दुर्गा मॅडम, मी काय मदत करू? खरंच आम्ही सांगू ते करशील? हो करेन की. एजंटच्या पुढे पुढे करणं बंद कर. मी पुढे पुढे करतच नाही, म्हणजे तसं करायची मला काही गरजच नाहीये. मी आणि एजे नवरा बायको, त्यामुळे आम्ही सतत सोबतच असतो, एकमेकांना प्रत्येक गोष्टीत साथ देतो. लीला, तुझं लेक्चर ऐकायला नाही बोलवलंय तुला इथे. तेच ना, आणि जेवढं विचारलं तेवढंच सांग ना. एजे सतत तुझ्या सोबत असतात. अंतराईंची जागा घ्यायची खूप हौस दिसते ग तुला.
खूप घाई झाली ना तुला एजेंटचं मन जिंकण्याची? मग अगं असं नुसतं मिरवून नाही चालणार. अंतराई जशा जबाबदारी घेऊन प्रत्येक काम करायच्या तसं जमेल का तुला? अंतराई दरवर्षी गणपती बाप्पाला 101 उकडीचे मोदक करून नैवेद्य दाखवायच्या. हो, आणि तेही कोणाच्याही मदतीशिवाय. स्वतःला सिद्ध करायचं ना तुला. जमतील का मोदक? अंतराईंची जागा घेणं खूप सोपं वाटतं हिला. आता कळेल जहागीरदारांची सून आणि आमची सासू होणं किती कठीण असतं ते. ठीक आहे, तुमची सासू म्हणून नैवेद्य बनवण्याची जबाबदारी मी घ्यावी असं वाटतंय ना तुम्हाला? ठीक आहे, मग आज माझ्याच हातच्या मोदकांचे नैवेद्य बाप्पाला दाखवला जाणार.